नमस्कार शेतकरी बांधवांनो, या वर्षीच्या खरीप हंगामात म्हणजेच खरीप 2023 मध्ये पाऊस हा कमी झाला। हंगामाच्या शेवटी का होईना पाऊस आल्यामुळे काही प्रमाणात का होईना सोयाबीनचं व्यवस्थितपणे उत्पादन घेता येणं शक्य झालं। असं असलं तरी सुद्धा कापूस, तूर आणि इतर पिकांच्या उत्पादनामध्ये 50% पर्यंत घट झाली आहे। पाऊस कमी आल्यामुळे जे काही पाण्याचे छोटे मोठे प्रकल्प आहेत त्यामध्ये देखील अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, बरोबर। त्यामुळे रब्बी हंगामामध्ये हे पाणी पिकांसाठी पुरेल का, रब्बी हंगामामध्ये पेरणी करायची की नाही असे प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेले आहेत। तर आता कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कालावधीमध्ये रब्बी हंगामाचं व्यवस्थापन कसं करायचं हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मंडळी, मी पल्लवी चिंचोडे ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे गहू, हरभरा, ज्वारी ही पिकं घेतली जातात, बरोबर। त्यातल्या त्यात हरभरा आणि ज्वारी ही पिकं कमीत कमी पाण्यामध्ये आपण व्यवस्थितपणे घेऊ शकतो। समजा आपण हरभरा हा पीक घेण्याचं जर रब्बी हंगामामध्ये ठरवलं असेल तर या हरभऱ्यासाठी जी काही विजय नावाचे जो काही वाण आहे तो आपण निवड करू शकतो, कारण इतर वाणांपेक्षा विजय नावाचा वाण हा कमी कालावधीमध्ये येतो। यासोबतच पीडी केव्ही कनक असेल, जॅकी 9218 असेल, त्याच्यानंतर दिग्विजय या काही वाणांची आपण निवड करू शकतो। हे वाण मर या रोगाला प्रतिबंधक आहेत, बरोबर। त्यानंतर हरभरा पिकाची पेरणी आपल्याला रुंद सरीवरंबा पद्धतीने करायची आहे। यामुळे होतं काय, तर जे काही जमिनीमधून बाष्पीभवन होत आहे तर ते बाष्पीभवन काही अंशी हे कमी केलं जातं, त्यामुळे शेवटपर्यंत पिकामध्ये ओलावा टिकून राहतो। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरभरा पिकाला तसंही कमी पाणी लागतं आणि त्यामुळे मायक्रो इरिगेशन म्हणजेच जे काही स्प्रिंकलर असेल, ज्याला तुषार सिंचन म्हटलं जातं, या सिंचनाच्या माध्यमातून आपण हरभऱ्याला पाणी देऊ शकतो। त्यामुळे काय 65% पाण्यामध्ये ही बचत होते। आता स्प्रिंकलरने ज्यावेळेस आपण पाणी देतो तेव्हा इथे एक गोष्ट आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा हरभरा पीक हे फुल या अवस्थेमध्ये असतं, बरोबर, तर या फुल अवस्थेमध्ये असताना आपल्याला तुषार सिंचन किंवा स्प्रिंकलरने हे अजिबात पाणी द्यायचं नाही। या स्प्रिंकलरच्या प्रेशरमुळे ही जी काही फुलं आहेत तर ती गळून पडण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते, बरोबर। त्यानंतर हरभरा पिकाला जी काही आवश्यक शेणखत आहेत म्हणजे 6 ते 7 टन शेणखत जर आपण दिलं तर जमिनीची ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते। हरभरा पिकाला या संपूर्ण कालावधीमध्ये 3 वेळा पाणी देणं आवश्यक असतं। आता आपल्याकडे पाणी किती उपलब्ध आहेत आणि त्यानुसार हरभऱ्याच्या कोणत्या वाढीच्या अवस्थेमध्ये हे पाणी देणं महत्त्वाचं आहे हे आता आपण बघू। जर आता आपल्याकडे 3 पाणी देण्याची सोय असेल, 3 पाणी देण्या इतकं पाणी उपलब्ध असेल तर ते कधी कधी द्यावं, तर पहिलं पाणी हे लागवडीनंतर किंवा पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी द्यायचं आहे। त्यानंतर जे काही दुसरं पाणी आहे ते 40 ते 45 दिवसांनी द्यायचं आहे। यामध्ये हरभऱ्याची कळीची अवस्था असते। त्यानंतर तिसरं पाणी हे आपल्याला 70 ते 75 दिवसांनी म्हणजेच घाटे लागण्याच्या किंवा घाटे भरण्याच्या वेळेस द्यायचं आहे। परंतु जर आपल्याकडे 2च पाणी देण्या इतकं पाणी उपलब्ध असेल तर आपल्याला पहिलं पाणी हे 40 ते 45 दिवसांनी म्हणजेच हरभरा कळी अवस्थेमध्ये असताना द्यायचं आहे। त्यानंतर दुसरं पाणी हे घाटे भरण्याच्या वेळेस म्हणजेच 70 ते 75 दिवसांनी द्यायचं आहे। त्यानंतर जर आपल्याकडे एकच पाणी देण्याची सोय असेल तर हे मर्यादित पाणी किंवा हे संरक्षित पाणी आपल्याला हरभरा कळीच्या अवस्थेमध्ये असताना म्हणजेच 40 ते 45 दिवसांनी द्यायचं आहे, बरोबर। ज्यावेळेस हरभऱ्याला 1 पाणी दिलं जातं तेव्हा उत्पादनामध्ये 30% वाढ होते, पण जेव्हा हरभऱ्याला 2 पाणी दिलं जातं तेव्हा 52 ते 60% उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते। जर आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध असेल तर हरभरा पिकाला हे जास्त पाणी कधी कधी शेतकरी देतात, तर अशा वेळेस होतं काय, तर हरभरा पीक हे उभळण्याची किंवा ज्याला आपण म्हणतो मर लागण्याची ही तिथं काही चान्सेस असतात। त्यामुळे हरभरा पिकाला हे जास्त पाणी द्यायचं नाही, जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी द्यायचे। 2 ओळी रुंद सरीवरंबा पद्धतीने ज्यावेळेस आपण हरभरा पिकाला पाणी देतो तेव्हा 20% पाण्याची बचत होते आणि 30% उत्पादनामध्ये वाढ होते। हरभरा पिकाला हे पाणी जमिनीचा प्रकार आणि खोली याच्यानुसार द्यायचं आहे। पाण्याच्या 2 पाळ्यांमध्ये आपल्याला अधिक अंतरही ठेवायचं नाहीये, त्यामुळे पिकावरती ताण येणार नाही, जमिनीला भेगा पडणार नाही, बरोबर। त्यासोबतच आपल्याला शेतामध्ये पाणी साचून द्यायचं नाहीये। जर पाणी शेतामध्ये साचलं तर मूळ कुजव्या या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। आता
एवढी मेहनत केल्यानंतरही निसर्ग आपल्याला का मदत करणार नाही? तर हिवाळ्यामध्ये जे काही धुकं पडतं त्याचाही कोरडवाहू भागामध्ये पाणी व्यवस्थापनामध्ये मोठा फायदा होतो। तर धुक्यामुळे जे काही पाणी या हरभऱ्याच्या पानांवर पडतं तर ते पाणी हरभरा पीक त्याच्या वाढीसाठी वापरत असतं। त्यामुळे आपल्याला रब्बी हंगाम हा अतिशय व्यवस्थितपणे काढता येतो। तर मंडळी, आपण हरभरा पिकाचं कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन कसं घ्यायचं आणि उत्पन्न कसं वाढवायचं हे आता आपण पाहिलं। त्यानंतर रब्बी हंगामामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये घेतलं जाणारं दुसरं पीक म्हणजे ज्वारी। आता या ज्वारीचं कमीत कमी पाण्यामध्ये व्यवस्थापन कसं करायचं हे आपण बघू। तर जमिनीचा प्रकार आणि वातावरणानुसार ज्वारीचं जे काही व्यवस्थापन आहे ते ठरलेलं असतं। तर ज्वारीचं पीक घेत असताना सुरुवातीच्या 20 दिवसामध्ये जमिनीमध्ये पाणी साचून राहणार नाही याची किंवा जमीन दलदलीत होणार नाही याची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे, बरोबर। जर पाणी साचून राहिलं तर जी काही ज्वारीची रोपं आहेत ती पिवळी पडून त्याला मर लागते। त्यामुळं ज्वारीचं उत्पादन घेत असताना किंवा ज्वारीचं व्यवस्थापन करताना सुरुवातीच्या 20 दिवसांच्या काळामध्ये शेतामध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। आता ज्वारीचं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, आपल्याकडे पाणी किती प्रमाणात उपलब्ध आहे आणि ते ज्वारीच्या पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे हे आता आपण बघू। आता जर आपल्याकडे 3 पाणी देण्याची सोय असेल, म्हणजेच 3 पाणी देण्या इतकं पाणी जर उपलब्ध असेल तर आपल्याला ते कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे? तर 3 पाणी जर उपलब्ध असेल तर पहिलं पाणी हे आपल्याला ज्वारीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी द्यायचं आहे। दुसरं पाणी हे आपल्याला 40 ते 60 दिवसांनी म्हणजेच ज्वारी फुलोऱ्यामध्ये असताना द्यायचं आहे। आणि तिसरं पाणी हे 70 ते 90 दिवसांनी म्हणजेच दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे। पण जर का आपल्याकडे 2च पाणी देण्याची सोय असेल तर आपल्याला पहिलं पाणी हे ज्वारीची वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे पेरणीनंतर 20 ते 40 दिवसांनी, तर दुसरं पाणी हे दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजेच 70 ते 90 दिवसांनी द्यायचं आहे। पण जर आपल्याकडे एकच पाणी देण्याची सोय असेल तर हे संरक्षित पाणी आपल्याला ज्वारीचं पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये म्हणजेच 40 ते 60 दिवसांनी द्यायचं आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपण कमीत कमी कालावधीमध्ये आणि कमीत कमी पाण्यामध्ये रब्बी हंगामामध्ये ज्वारी आणि हरभरा या पिकाचं व्यवस्थापन कसं करायचं हे बघितलं। तर मंडळी, पुढील व्हिडिओमध्ये आपण रब्बी हंगामामध्ये घेतलं जाणारं हरभरा पीक आणि ज्वारी पिकाचं रोग व्यवस्थापन कसं करायचं हे बघणार आहोत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।